फलंदाजी मार्कवर स्वतः टीमचे संघमालक आदरणीय अमितजी बसवत साहेब आहेत, ज्याच्या माध्यमातून खूप चांगल्या रीतीची बॅटिंग आपण कालच्या दिवसामध्ये पाहिली आणि स्टार आयकॉन प्लेअर पाहायला मिळत आहेत. अमोल गल यस पंताने दिले ग्रीन सिग्नल. स्टार्ट ऑफ द मॅच. सूर्यकांत बसवत तो येतोय गोलंदाजी करण्यासाठी. कट केले या बॉलला हलक्याच्या हाताने. एक धाव मिळाली. अकाउंट ओपन होताना पाहायला मिळते. कटचे फटके अप्रतिम आहेत अमितजी बसवत साहेबांकडे आणि ते कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलंय. योग्य अनुषंगाने त्यांचे बॅटिंग. आज कुठेतरी हे फटके लुप्त होत चाललेत. कट स्ट्रोक परंतु चांगली बॅटिंग करताना काल आपण बघितलं. पहिला बॉल एक धाव. पुढील बॉल दांडी गुलवाला बॉल. विकेटचा बॉल. विकेट क्रमांक 1. इंडू बॅटर प्रफुल पुंजारा येतोय. 18 नंबर्स जर्सी नंबर. सूर्या मागील 2 दिवस जरूर खराब गेलेत, परंतु हा पार्ट ऑफ द गेम आहे. क्रिकेटचा खेळ येथे कधी कधी आपण राजा ठरतो, कधी कधी रंक ठरतो, कधी हिरो ठरतो, कधी विलन ठरतो. कधी चांगला दिवस येतो, कधी खराब दिवस येतो आणि या दोन्ही दिवसासाठी आपल्याला तयार राहायचं असतं. चांगला काळ आला की टाळ्या वाजतात. वाईट काळ आला की टीका होते, परंतु टीका टिप्पणीसाठीही रेडी राहायचं आहे आणि टाळ्या वाजवतील तेव्हाही रेडी राहायचं आहे. एक चांगला क्रिकेटपटू म्हणून फक्त तुम्हाला मेहनत मैदानाच्या आतमध्ये करावी लागते. सूर्याने तेच केलं आतापर्यंत. देखील बॉल पाहायला मिळाला आहे, परंतु हा बॉल वाईड लाईनच्या बाहेर आहे आणि म्हणूनच पंच वळटे आहेत. अंकुश वैजाल सर वाईट बॉलचा इशारा त्यांच्या माध्यमातून येतोय आणि टीमची धावसंख्या 2 या अंकावर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉल नंतर 2 धावा 1 गडी बाद. वांदिवली मैत्री ग्रुप. आणखीन एक वाईटचा बॉल राहिलाय. लगातार दुसरा वाईट बॉल. टीमची धावसंख्या 3 वर जाऊन पोचली गेली. 3 चेंडूचा खेळ होतोय आणि धावसंख्या 3. 1 गडी बाद. अमोलची विकेट राहिली. गोल्डन डक वर अमोल बाद झाला. पुन्हा सूर्या. हा बॉल तर खूपच बाहेर होता आणि पंतांनी सांगितलं नो बॉल. हे काय घडतंय. प्रथमतः तर खूप चांगल्या रीतीने बॉलिंग केली होती, परंतु जेव्हा लेफ्टी बॅटर आले तेव्हा तारांबल उडाली या बॉलरची आणि अशा अनुषंगाने आतापर्यंत आपण पाहिलंय हा नो बॉल. धावसंख्या 4 वर जाऊन पोचली गेली. एक्स्ट्रा 3 धावा आल्यात. 2 वाईड 1 नो आणि हा बॉल फ्रीडचा. आता उघडा डोळे बघा नीट. हा बॉल आहे फ्रीड. हा चांगला बॉल एस्टनचे भरून डिलिव्हर्ड होताना पाहायला मिळाला आहे. हे लेंथ लाईन विसरला होता आणि साईड आर्म चेंज केला होता यावेळेस. मागचे काही बॉल राऊंड विकेटने हाताळले होते. हा ओव्हर द विकेटने त्याने हाताळला आहे. पुढील बॉल. हा फटका फसला. एक प्रयत्न चांगले केले होते, परंतु जेल सुटला आणि बॉल बाउंड्री लाईनचा वेध घेत बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषा पार. चौकार. यावेळेस दांडी 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 गोल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. अ परफेक्ट यॉर्कर बॉल
जो आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकाल सूर्याचा बॉल म्हणून म्हणतात ना क्रिकेटमध्ये रिस्पेक्ट आहे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि त्यानंतर परफेक्ट यॉर्करने विकेट Manish. धावसंख्या 8, 2 गडी बाद. चांगली बॉलिंग सूर्याने केली. सचिन आलाय गोलंदाजी करण्यासाठी. सचिन जनाटे 63. कट केली या बॉलला आणि कटचा फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पल्ल्याड. हा येतोय चौकार. स्वागत केलंय सचिनचं 4 धावेने. हा चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक खाली आलेल परंतु चुकी झाली. हा झेल सोडलाय. 2 धावा मिळतील आणि या 2 धावेने टीमची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली. झेल घ्यावे लागतात परंतु हा झेल सुटलाय अक्षयच्या माध्यमातून. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला आदरणीय कमलाकरजी दळवी साहेब आहेत. लाऊड अपील आणि यस. आता पंतांचं बोट आकाशाकडे राहिलंय. लेग बिफोर विकेट OUT. बॅटर आउट. आदरणीय सन्माननीय कमलाकरजी दळवी साहेबांनी लगातार जर 2 षटकार लगावले तर सन्माननीय काळरामजी भोईर साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं प्राईज लगातार 2 षटकारासाठी 500 रुपीज. आणि आता तो आलाय सूरज शेलार. त्याने आतापर्यंत 97 धावा केल्यात या स्पर्धेच्या माध्यमातून. हा बॉल पाठीमागे चाललाय. पहिल्या क्रमांकावरती आहेत राम गहला 121 धावा. दुसरा क्रमांक क्षितिज बसवत 111 धावा आणि तिसरा क्रमांक सूरजचा आहे. त्याने केल्यात 99 धावा आतापर्यंत 99. तिसरा फलंदाज बनेल का 100 पार करणारा? येस डेफिनेटली 100 धावा परिपूर्ण करणारा तिसरा फलंदाज बनलाय सूरज शेलार.
चांगला बॉल यावेळी डिलिव्हर्ड केला गेला. षटक झालं या परिपूर्ण दुसरं. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली वांदिवली मैत्री ग्रुप संघ 3 गडी बाद 17. धन्यवाद. 17 धावा आहेत आणि 3 गडी बाद. आणि आता रोहन गहला आलाय गोलंदाजीसाठी. तिसरं षटक आणि समोर सूरज शेलार मल्टी हिटर बॅटर सिक्सर किंग. आदरणीय सन्माननीय प्रकाशजी तरे साहेबांचं आगमन झालंय मुख्य व्यासपीठावरती. आपलं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. पोलीस पाटील महोदय त्यांच्या माध्यमातून चहा आणि बिस्किटची सुविधा प्राप्त झाली. थँक्यू व्हेरी मच. चहाला वेळ नसतो आणि वेळेला चहा पाहिजे आणि तो चहा या ठिकाणी आलाय. टी टाइम. फुलटस बॉल उडवलं या बॉलला आणि सरळ पाठवलंय सूरज शेलार ब्रँडचा ब्रँडेड षटकार 6. थँक्यू व्हेरी मच. षटकार रोहनचं स्वागत झालंय. स्वॅक्स आहे. सूरज शेलार टिपिकल बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. 23 धावा. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा लेन सापडत नाहीये. स्ट्रेट हिट ग्रेट हिट 4 रन्स. धन्यवाद. पहिला बॉल षटकार. दुसरा बॉल चौका. सूरज शेलार पुन्हा एकदा खूप चांगली बॅटिंग तो करतोय. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. वेट ट्रान्सफर करून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु हा बॉल चांगला राहिलाय. डॉट बॉल. तिसरं षटक आणि पुन्हा एकदा गोलंदाज रोहन पुढील बॉल घेऊन लॉफ्ट केलं या बॉलला. फटका उंच गेलाय. फटका फसलाय आणि सूर्याने झेल टिपलाय. महत्वाचा कॅच याच विकेटच्या प्रतीक्षेमध्ये होता रोहन गहला आणि त्याने घेतली सूरजची विकेट. गावची देखणी टाकू तुमच्या नावाचं लाल लाल कुकू. तर गावची देखणी टाकू तुमच्या नावाचं लाल लाल कुकू. कपाली लावल का हाऊ मी भवरवाली कोण नखवा तुम्हाला शोभल का. हाऊ मी भवरवाली कोण नखवा तुम्हाला शोभल का. अगं भलतंच काम तू लावलंय मला. बोलून बघ तुम्ही बापाला. फिर तू खाशील का. हाऊ मी भवरवाली कोण नखवा तुम्हाला शोभल का. हाऊ मी भवरवाली कोण नखवा तुम्हाला शोभल का. धन्यवाद प्रकाशजी तरे साहेब. खूप सुंदर हा चहा त्यांच्या माध्यमातून टी टाईम. कारण की दिवसाची सुरुवात ही चहाने होते आणि तदनंतर आपण थकून भागून कामावरून येतो आणि संध्याकाळीही चहा लागतो. काही काहींना रात्रीही चहा लागतो. कधी कधी टेन्शन आलं की आपण सांगतो की चहा पिऊया. मित्रांसोबत बाहेर गेलो नाक्यावर की एक कटिंग ही चहा लागते. कधी कधी मित्रांसोबत आपण बाहेर जातो तेव्हा देखील चहा या ठिकाणी लागतो आपल्याला गप्पा गोष्टी करण्यासाठी. म्हणजेच नेहमीच आपल्या पाठीशी चहा हे निमित्त राहिला आणि तोच टी टाईम या ठिकाणी होतोय. पण म्हणतात ना की प्रत्येक वेळेला
टी टाईम हा भारतीयांचा असतो. भारतामध्ये सर्वाधिक पाण्यानंतर कुठली गोष्ट विकली जाते तर ती आहे चहा. आणि तोच टी ब्रेक झाला आहे. विकेट आलाय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. सूरज बाद झाला आणि त्यानंतर चांगल्या अनुषंगाने बॉलिंग करतोय रोहन. चहाला वेळ नाही परंतु प्रत्येक वेळेला चहा लागतो. 27 धावा 5 गडी बाद. मग सूरज बाद झाला आणि तदनंतर धावसंख्या रोसली 27 वरती. सूरज नंतर मेहुल देखील बाद झालाय. (27 रन 27 धावा 9ची सरासरी पाहायला मिळाली. कमबॅक केलं रोहन गहला या गोलंदाजाने. हे 3 चांगले क्रिकेटपटू आहेत त्या टीममध्ये, सूर्या, सचिन आणि रोहन. परंतु मागील 2 दिवस खराब गेलेत. हा दिवस आपल्या नावे करतील का? सूर्यकांत बसवत समोर ज्याने एक काळ गाजवला. या स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय कमलाकडी दळवी साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य, मग सामाजिक क्षेत्र साहेबांनी गाजवलं, राजकीय क्षेत्र गाजवलं आणि क्रीडा क्षेत्र हे गाजवलं. एक काळ असा होता की हे नाव ऐकल्यानंतर बाकीचे क्रिकेटपटूंना घाम फुटायचा. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आहेत या स्पर्धेचे शिल्पकार सूर्या. चांगला बॉल योग्य अनुषंगाने हा देखील चेंडू राहिलाय. तो चेंडू पाहायला मिळतोय, डॉट आलाय. 2 बॉल चांगल्या अनुषंगाने पाहायला मिळालेत सूर्याच्या माध्यमातून. सूर्यकांत बसवत यावेळी सलक्याच्या हाताने एकदा घेण्याचा प्रयत्न राहिलाय. एकदा येते. टीमची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली. 28 धावा. पुन्हा पुढील बॉल सूर्याचा. हा देखील फटका फसलाय. अक्षय पुन्हा एकदा आलाय आणि यावेळेस अक्षयकडून चुकी होणार नाही. अक्षय सांगतोय माझी केस जरी माझ्या डोळ्यासमोर आडवी आली तरी मी हा झेल कॅरी करेन. आणि त्याने हा झेल परिपूर्ण केलाय. विकेट डाऊन. अक्षय शिदाराने झेल परिपूर्ण केला. त्यांचं निकनेम लखा आहे आणि अक्षय म्हणून त्यांना खूप कमी लोक ओळखतात. परंतु जेव्हा लखा नाव येतं तेव्हा सर्व गावकरी आणि त्यांचे चाहते त्यांना ओळखतात. आणि त्याने हा झेल परिपूर्ण केला आहे. ऑन स्क्रीन त्यांना दाखवलं जात आहे पार्टी नेटवर्कच्या माध्यमातून. अनुरागजी चव्हाण यांच्या माध्यमातून बेट्स कॅमेरा वर्क. आता नवीन फलंदाज वैभव बसवत आला आहे. वैभव देखील एक चांगला बॅटर आहे, हे देखील आपण बघितलं आहे. एकदा वैभव परिपूर्ण करतोय. 2 धाब्यांचा प्रयत्न राहिला आहे. दळवी साहेब खूप वेगाने धावत आहेत. फिट अँड फाईन आहेत. उमर 55 की परंतु दिल बचपन का. कमलाकरी दळवी साहेबांच्या एका षटकारासाठी गोपीनाथजी वनगा साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयांचं प्राईज.
31 धावाधाव फलकावरती आहेत. 31 जानेवारी 1997 हा जन्मदिवस आहे ऋतुराज दशरथ गायकवाड यांचा. आणि 2025मध्ये खेळताना विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्यांनी खूप मोठा पराक्रम आपल्या नाभी केला. समोर संघ होता UP उत्तर प्रदेश आणि 49वं षटक होतं आणि उत्तर प्रदेश टीमचा शिवा सिंग हा बॉलर होता. आणि त्याच्या एकाच ओव्हरमध्ये ऋतुराज दशरथ गायकवाड यांनी 7 षटकार मारण्याचा रेकॉर्ड केला आणि तो रेकॉर्ड बाधित आहे. एकाच ओव्हरमध्ये 7 षटकार मारण्याचा रेकॉर्ड, तोच 31चा आकडा आहे धाव फलकावरती. रोहन आलाय बॉलिंग मार्कवर. चांगली बॉलिंग रोहनने केली होती प्रिव्हियस ओव्हरमध्ये. चांगला फटका वैभवच्या माध्यमातून राहिलाय. सूर्य आहे डीपमध्ये, एकच धाव त्या ठिकाणी मिळत आहे. 32 धावा लागल्या धाव फलकावरती. आता कमलाकरचे दळवी साहेब पाहायला मिळत आहेत ऑन स्ट्राईक बॅटर. बघूयात कशा अनुषंगाने ते बॅटिंग करतील. यानंतर दीक्षा 11 आणि ऋतिक स्मृती दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. जशी इनिंग संपेल तसं आपण टॉसकडे वळणार आहोत. पुन्हा एकदा रोहन यावेळेस पाहायला मिळतोय बॉलिंग मार्कवर. चांगला बॉल, चांगली बॉलिंग. रोहनची सुरुवात षटकाराने झाली होती, चौकाराने झाली, परंतु त्यानंतर त्याने विकेट घेतला सूरजचा आणि तदनंतर थोडी शांतता पाहायला मिळाली आणि मेहुलचा विकेट त्यांनीच घेतला आहे. म्हणजेच काय तर 2 विकेट त्यांनी मिळवलेत. आणि आतापर्यंत 2 संघ पाहायला मिळत आहेत. अजूनही विजयाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. कोण जिंकेल? डेफिनेटली एक टीम तर जिंकणार आणि त्याचं अकाउंट होईल ओपन 2 पॉईंट्सने. काही घडू शकतं. काल देखील पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगमध्ये वेगळं चित्र पाहायला मिळालं. 2 संघ खेळत होते. एका संघाला 5 ओव्हर आणि 4 बॉलमध्ये सामना जिंकायचा होता, तर एका टीमला 5 ओव्हर आणि 4 बॉलमध्ये सामना डिफेंड करायचा होता. परंतु सामना मध्ये राहिला, म्हणजेच कोणाकडे राहिला नाही आणि दोघांमध्ये तिसऱ्याचा लाभ झाला. म्हणजे 2 संघ खेळले, त्यामधून कोणीच जिंकलं नाही, परंतु क्वालिफायचे चान्सही गेले. म्हणजेच काय दोघ्यात तिसऱ्याचा लाभ. असंच क्रिकेट आहे आणि म्हणूनच येथून 2 पॉईंट्स बघूया मिळतील कोणाला. 1 धाव 2 धावेचा प्रयत्न दळवी साहेबांनी केला आणि 2 धावा येत आहेत. टीमची धावसंख्या 2ने पुढे गेली आणि जाऊन पोचली 37 धावा, 37 रन्स. थेंबे थेंबे तळ साचे प्रमाणे आता धावा येत आहेत. ॲज अ लिटल ॲज अ मिकल. शेवटचा बॉल रोहनच्या माध्यमातून. 5 बॉलमध्ये 5च धावा रोहनने दिल्यात. आता अंतिम बॉल षटक क्रमांक 5चा रोहन कहला. बॅट आणि पॅडमधील चेंडू पाहायला मिळाला. 2 धावेचा प्रयत्न राहिला आणि एस डेफिनेटली 2 धावा दळवी साहेब परिपूर्ण करतायत. टीमची धावसंख्या 2ने पुढे 39. एकूण 40 धावा धाव फलकावरती जॉईन होताना पाहायला मिळत आहेत. बघा थोडंसं करेक्शन करण्यात आलं आहे. धावसंख्या 38 आहे, 38 आहे, याची नोंद घ्या. अजूनही 1 षटक शिल्लक आहे. चला यानंतर पुढील सामना दीक्षा 11 आणि ऋतिक स्मृती.
गोलंदाज मयूरला इंट्रोड्यूस केलंय, न्यू बॉलर आहे टीमचा. मयूर सुतार हा गोलंदाज. पहिला बॉल डॉटच्या माध्यमातून सुरुवात राहिली. आता पुढील बॉल मयूर. या बॉलला मात्र जाऊ दिले आणि डाऊन द लेग साईड आहे. एव्हरी डिलिव्हरी आउटसाईड द लेग स्टंप. इट्स कॉल अ वाईड बॉल आणि तोच वाईड बॉल पाहायला मिळाला आहे. पहिला बॉल चांगला राहिला आणि त्यानंतर वाईड बॉल. टीमची धावसंख्या आता 39ला टच करताना पाहायला मिळते. 50 धावा होतील का आणि त्यासाठी प्रयत्न करतोय वैभव, परंतु हा फटका उंच गेलाय. सूर्या जजमेंट सहित झेल घेण्याचा प्रयत्न. तिसऱ्या अटेम्पमध्ये झेल सुटला आणि त्यानंतर 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 41 धावसंख्या 41 वर जाऊन पोचताना पाहायला मिळाली. अजूनही 4 बॉलचं खेळ शिल्लक आहे. वैभवने जर एक मोठा फटका लगावला तर 50+ धावा जाऊ शकत आहेत. नो बॉल, खराब बॉल. एक धाव पुन्हा मिळाली. 42 धावा लागल्या धाव फलकावरती आणि महत्त्वाचं म्हणजे पुढील बॉल फ्रीडचा लायसन्सचा बॉल आहे या ठिकाणी आणि लायसन्सवरती कशा अनुषंगाने प्रहार केला जाईल. मयूर पुन्हा एकदा. हा चांगला बॉल राहिलाय. मयूर सुतार जो अंतिम षटक डिलिव्हर्ड करतोय. एकलव्य टीमच्या माध्यमातून वांदिवली मैत्री ग्रुप आणि एकलव्य चला दीक्षा 11 आणि प्रतीक स्मृती टीम आपण टॉस या ठिकाणी आता परिपूर्ण करणार आहोत पुढील सामन्याचा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू उंच गेला आहे. सचिन जनाटे येतोय आणि सचिनकडूनही झेल सुटलाय. मागील मॅच उगमकडून झेल सुटला, यावेळेस सूर्याकडून सचिनकडूनही झेल सुटलाय. अशा अनुषंगाने आतापर्यंत पाहायला मिळालंय. जीवदान मिळालंय. बॉडी लँग्वेज थोडीशी खालावलेली आहे, नर्वसपणा आहे, परंतु हे क्रिकेट आहे. सामना जिंकल्यानंतर ऊर्जा येते. आतापर्यंत दोन्ही टीमने फक्त अपयश आपल्या पदरी आलं म्हणूनच निराश आहेत, परंतु निराश हताश व्हायचं नसतं. 44-6 गडी बाद. अजूनही 2 बॉल शिल्लक. कुलवटेबाचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न राहिला होता. एक धाव परिपूर्ण झाली. आता अंतिम बॉलचा खेळ शिल्लक. धावसंख्या 1ने पुढे गेली. 45. बघा खेळाडूंनो, मैदानाच्या आतमध्ये खेळताना जरूर अजून सकाळचं सत्र आहे, परंतु योग्य तो ब्रेकफास्ट नाश्ता करून मैदानाच्या आतमध्ये उतरा. पाणी प्या. लिंबू पाणीचा प्रयोग मी तर म्हणेन की करा. हा नो बॉल. दुसरा भीमर हाताळलाय बॉलरने. पुन्हा एकदा झेल सुटलाय. यश सुतारच्या माध्यमातूनही टोटल 3 धावा या ठिकाणी मिळतील. धावपत होतोय वैभव. टोटल आल्यात 3 धावा. अजून एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. थकवा जाणवतोय दळवी साहेब त्या ठिकाणी, कारण सोपं नाही आहे या धावा पळून परिपूर्ण करणं. रखरखताने सळसळट ऊन पाहायला मिळालं आहे आणि म्हणूनच मैदानाच्या आतमध्ये उतरताना सकाळी योग्य तो ब्रेकफास्ट करा, नाश्ता करा, पाण्याचं सेवन योग्य प्रकारे करा, भरपूर पाणी प्या, ORS वॉटरचा वापर करा, लिंबू पाणी, तदनंतर ग्लुकॉन डीचा वापर करता येईल ते करा, एनर्जी ड्रिंक जर आपल्याला पॉसिबल होईल तर ते घ्या. अशा प्रकारे आपल्याला फिटनेस टिकवावी लागते.
आता अक्षयला आणलंय अंतिम बॉल हाताळण्यासाठी. दळवीसाहेब ऑन स्ट्राईक आहे. धावसंख्या 48 धावा टच झाली. मोठा प्रहार ऑन साईडला केलाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 200 रुपयांचं प्राइज आलंय गोपीनाथजी वनगा साहेबांच्या माध्यमातून. वॉट बॅटिंग. टायगर अभी जिंदा आहे. एज इज ओनली जस्ट नंबर. वय थांबू शकत नाही, थकवा पाडू शकत नाही. जिद्द असेल जिंकण्याची तर सर्व गोष्टी हारतील आणि तेच पाहायला मिळालंय. कितीही वय झालं एखाद्या क्रिकेटपटूचा, परंतु त्याच्यामध्ये असलेला क्लास. कमलाकरजी दळवी साहेब एक काळ असा होता की बाहेरून टीम त्यांना घरी घ्यायला यायच्या की दळवी साहेब तुम्ही आमच्या टीममध्ये खेळा. आणि आज तेच दळवी साहेब यांच्या माध्यमातून आलाय हा भव्य षटकार. टीमची धावसंख्या 54 धावा आणि आता 55 धाब्यांचं लक्ष. पहिल्या दिवशी क्रॅम्प आला होता, परंतु ही क्रिकेटची आवड आहे. त्यांच्या रक्तातच क्रिकेट आहे. ऑक्सिजन म्हणजेच क्रिकेट त्यांचं ध्यास, श्वास आणि प्राणवायू. चला आपण आता टॉसकडे बोलणार आहोत. दीक्षा 11 आणि ऋतिक स्मृती. नागवा 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 लई दिसताचा हाट माझा पूर्वा तुझ्या सोनीला कोकण दाखवा. लई दिसताचा हाट माझा पूर्वा तुझ्या सोनीला कोकण दाखवा. लई दिसताचा हाट माझा पूर्वा तुझ्या सोनीला कोकण दाखवा. लई दिसताचा हाट माझा पूर्वा तुझ्या सोनीला कोकण दाखवा. इज हॅलो चेक. आदरणीय काळूरामजी बसवत साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. ऋतिक स्मृती आणि दीक्षा 11. हे चॉईस देतोय आपण प्रथम दोन्ही टीमला आणि चॉईस जिंकलेली आहे ऋतिक स्मृती टीमने. बघूया टॉस कोण जिंकतोय. हेडीच कॉल केलं गेलं आहे आणि हेड येतोय ऋतिक स्मृती टीमने टॉस जिंकला. धन्यवाद साहेब. आपण व्यासपीठावरती स्थान बनवायचं आहे. टॉस आपण जिंकला या मॅचसाठी आणि आपला निर्णय फिल्डिंग क्षेत्ररक्षण करायचं आहे. समोरचा संघ आहे दीक्षा 11. कोणत्याचे फलंदाज त्या टीममधले आहेत त्यांना लवकरात लवकर बाद करण्याचा प्रयत्न आपला असेल. अस्मित निखिल. कसं वाटतंय हे आयोजन नियोजन काय म्हणाल. खूप छान. ओके थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. दुसऱ्या बाजूनं जेवण होतील ते म्हणजे अस्मित आता बॅटिंग करायची आहे. 6 षटकं आहेत आणि काय चाललं माइंडमध्ये. आता दुपारचं सत्र चालू झालं आहे तर 70+ धावा करण्याचा प्रयत्न करू. क्रिकेट खेळताना गोलंदाजी करायला आवडतं की बॅटिंग करायला आवडतं. गोलंदाजी. नक्कीच थँक्यू व्हेरी मच. होते अस्मित सुतार जॉईन झाल्याबद्दल धन्यवाद. टॉस बॉक्समधून न्यूज आहे नाणेफेकीचा कौल जिंकलाय ऋतिक स्मृती टीमने आणि स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. थँक्यू व्हेरी मच. कॅमेरामॅन अनुरागजी चव्हाण. बॅक टू कम बॉक्स. थँक्यू.
हॅलो चेक. लक्ष 55 धावेंचं आणि सुरुवात होते. दोन बॅटर आशिषला प्रमोट केलं यावेळेस. आशिष बसवतला ओपनिंगमध्ये आणि सूर्या बसवत. अमोल गहलाचा बॉल अप्रतिम पाहायला मिळाला आहे. लाऊड अपील. सूर्या कागदोपत्री जरूर तो खूप स्ट्रॉंग आहे, परंतु यावेळेस थोडंसं स्ट्रगल त्याच्या माध्यमातून राहिलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु योग्य त्यावेळी आता मात्र इथून जर सुरुवात केली तरी देखील आपण टॉप 4मध्ये जाऊ शकतो. याच हेतू उद्देशाने खेळावं लागेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न याही वेळेस राहिला होता. अगदी हा चांगला बॉल होता अमोलचा. हार्डलेनचा वापर त्याने केला आणि हा बॉल डॉटच्या माध्यमातून निघून गेलाय. पहिला बॉल 2, दुसरा बॉल 1, तिसरा बॉल 0 आणि चौथा बॉल 0. अमोल गहला बघा हे सेकंड लाईफ आहे. फलंदाजीमध्ये अमोल जरूर लवकर बाद झाला, परंतु त्याला संधी मिळाली गोलंदाजीमध्ये आणि चांगली कामगिरी तो करतोय. समोर सूर्या बसवत आहे. फुलटस बॉल आहे. बिटवीन द गॅप खेळलेत आणि बॉल दन 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 करत सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. सात धावा दिल्या षटक क्रमांक 1 मध्ये. 55 धावांचं टार्गेट आहे. आशिष बसवत यावेळेस ऑन स्ट्राईक आणि मेहुलला बॉलिंग मार्कवरती आणलंय. दोन्ही संघांना आतापर्यंत मागील 2 दिवसामध्ये अपयश आलंय, परंतु आज मात्र एक टीमचा अकाउंट ओपन होईल. बघूया कोण जिंकेल. एकलव्य की वांदिवली मैत्री ग्रुप. पहिला बॉल डॉट बॉल पाहायला मिळाला आहे. आतापर्यंत 7 बॉल, त्यामधील 4 बॉल डॉट आहेत. चांगली बॉलिंग अमोलच्या माध्यमातून आणि मेहुल बसवतच्या माध्यमातून. हा देखील बॉल चांगला राहिला आहे, परंतु एक धाव त्या ठिकाणी बाईटच्या माध्यमातून येते. टीमची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली गेली. 8 बॉल नंतर 8 धावा आहेत. सुरुवात संत गतीने पाहायला मिळते. अशीच तर सुरुवात करायची असते की स्टार्टिंगला स्लो लोकलचा प्रवास करायचा असतो, त्यानंतर फास्ट लोकल, त्यानंतर राजधानी एक्सप्रेस आणि अंतिम बुलेट ट्रेन. सूर्याच्या माध्यमातून हा फटका. चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, मेहनत करतायत मैदानाच्या आतमध्ये कमलाकाजी दळवी साहेब. जेव्हा आवश्यकता होती बॅटिंगमध्ये षटकार त्यांनी लगवला. मागणी तसा पुरवठा. सूर्याचं स्ट्रगल हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. 6 बॉल सूर्याने खेळले, फक्त 4च धावा तो बनवतोय. टीमची धावसंख्या 8. 4 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 22चे 1च धावा आहे. व्हाईट बॉल.
हा फटका उंच गेलाय आणि आणखीन एक फ्लॉप शो सूर्या गॉन. बसायचा नाका नाक्यावर धका नाक्यावर बसी बस काय झाले नाही काय गं सीमा बस काय झाले नाही बस काय झाले नाही काय गं सीमा बस काय झाले नाही बसायचा नाका नाक्यावर धका नाक्यावर बसी बस काय झाले नाही काय गं सीमा बस काय झाले नाही काय गं सीमा बस काय झाले नाही काय गं सीमा बस काय झाले नाही मुंबईला गेलते काल धावसंख्या 9 आणि त्यामध्ये एक गडी बाद. यश सुतार आणखीन एक बॉल चांगला राहिलाय. फक्त वाईड आणि बाईटची धाव येते या ओव्हरमध्ये. म्हणजेच काय तर बॅटच्या माध्यमातून एक सुद्धा धाव नाहीये. 9 धावा, एक गडी बाद, एकलव्य. षटक क्रमांक 3 मध्ये येतोय अमोल गहला पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी. षटक क्रमांक 3, पहिला बॉल. आणखीन एक डॉट बॉल. खूप सारे डॉट बॉल. मागील षटक तर सर्व डॉट बॉल पाहायला मिळालेत. एकलव्य टीम पाहायला मिळते. आशिष तर देखील स्ट्रगल राहिलंय. यशने चांगली बॅटिंग केलेली आहे मागच्या 2 दिवसामध्ये आणि तो येतोय नॉन स्ट्राईक एंडला. तो देखील पाहायला मिळाला आहे. सोपं नाही आहे बॅटिंग करणं मैदानाच्या आतमध्ये. हा फटका उंच गेलाय परंतु झेल ड्रॉप झाला आणि एक धाव मिळाली. पुन्हा पुढील बॉल. पुन्हा संघात चांगला बॉल राहिलाय. बॉल स्टॉप होईल. तुषार भोईर आणि फलंदाज धावबाद होतोय. आशिष गॉन. आपण मुख्य व्यासपीठावरती वळणार आहोत. मान्यवराचं आगमन झालंय. आदरणीय सन्माननीय सदानंदजी वळटासाहेब वांदिवली यांचे येथोटी स्वागत सन्मान करण्यासाठी मी बाळकृष्णजी बसवत साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. वेलकम वरटासाहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय सदानंदजी वळटासाहेब यांचं आगमन झालं या स्पर्धेसाठी आणि त्यांचा पण करतोय. पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत आणि सन्मान. धन्यवाद. जाऊया माझ्या दिशेने. चांगला बॉल. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळालाय. आणि आतापर्यंत किती डॉट बॉल आले असा प्रश्न सागर यांना विचारला. तब्बल 9 डॉट बॉल आहेत.
हा फटका फसलाय, परंतु त्याच क्षेत्राकडे बॉल येतोय. त्या ठिकाणी दळवी साहेब आहेत आणि तुषार भोईर आहेत. एकदा मिळाली, धावसंख्या 12 वर जाऊन पोचली गेली. संत गतीने आतापर्यंत धावा येताना पाहायला मिळत आहेत एकलव्य टीमच्या माध्यमातून. रोहन गवला आणि यश सुतार. चांगला बॉल पाहायला मिळालाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न राहिला आणि एक धाव येते. टीमची धावसंख्या एकने पुढे गेली आणि जाऊन पोहोचली गेली 13 या अंकावरती. षटक संपलंय. मुख्य व्यासपीठावरती आपण पुन्हा एकदा वळणार आहोत. आदरणीय सोनूजी दळवी साहेबांचं आगमन झालंय वांदिवली आणि त्यांचा आपण करूया यथोचित स्वागत सन्मान. मी प्रकाशजी तरे साहेबांनी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सोनूजी दळवी यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. वांदिवली, वाकडी, वस्त्रोळी, खर्शेद प्रीमियर लीग प्रत्येक मान्यवरांचं आपण करतो यथोचित स्वागत आणि त्यांना सन्मानित. वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. मेहुल येतोय पुन्हा एकदा. पहिला बॉल चांगल्या रीतीने ड्राईव्ह केला या बॉलला आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आदरणीय सन्माननीय सदानंदजी वरठा साहेब वांदिवली साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं आर्थिक सहकार्य देत जोरदार टाळ्या होत्या साहेबांसाठी. आणि त्याचबरोबरीने आदरणीय सोनूजी दळवी साहेबांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयांचं आर्थिक सहकार्य. खूप खूप धन्यवाद दोन्ही मान्यवरांचं. पहिला बॉल मेहुल बसवतचा 4 धावांसाठी. रोहनच्या माध्यमातून आज चौकार आलाय. चांगली बॅटिंग करावी लागेल रोहनला या मॅचमध्ये. अगदी खोलात टाकला होता, पॅडवरती बॉल जाऊन आदळला आणि त्यानंतर लेग बायची एक धाव येते. टीमची धावसंख्या एकीने पुढे गेली आणि जाऊन पोचली गेली 18 या अंकावरती. सुरुवात जी पाहिजे होती ती झाली नाही आणि या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 5 धावा आल्यात 2 बॉलमध्ये. आता दुसऱ्या बाजूनही प्रहार करावे लागतील, कारण की एका हाताने टाळी वाजत नाही हे देखील आपण पाहिलं आहे. म्हणूनच क्रिकेट अशाच पद्धतीने खेळायचं असतं. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. यस्टनच्या वरून चेंडू डिलिव्हर्ड होताना पाहायला मिळाला 22च्या सेफ हँडमध्ये. चांगला बॉल मेहुलच्या माध्यमातून कमबॅकही राहिलं आहे. एक उंच पुरा गोलंदाज, थोडीशी डोकेदुखी ठरतोय आतापर्यंत. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल. आपल्या उंचीचा जबरदस्त फायदा उचलला जातोय आणि हा देखील चेंडू चांगला राहिला आहे. योग्य अनुषंगाने गोलंदाजी पाहायला मिळते.
आणखीन एक डॉट बॉल. आतापर्यंत खूप सारे डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. हे षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे आणि याच्यामधील तब्बल 13 ते 14 बॉल डॉट आहेत. हा बॉल वाईटचा राहिलाय. एकदा मिळाली आणि टीमची धावसंख्या 19 वर जाऊन पोचली गेली. आता 13 चेंडू आणि 36 धावा. सामना होता कुठे, सामना आला कुठे. क्रिकेटमध्ये पश्चातापाला वेळ नसते. हा फटका फसलाय. आता तुषार भोईरकडून चुकी होणार नाही. आता विकेट आणि आता 12-36. आज कसटीने जमून आलाय करगट परिसर. आज कसटीने जमून आलाय करगट परिसर. माझा गिरी दादा घेऊन निघाला पालखी कानावर. हा एक विरेती घेऊन निघाला पालखी कानावर. माऊलीची टोपी डोक्याला आणि गमछा तो कमरेला. वाट धरून पायी निघाला फक्त तुझा गाडीला. सुरुवातीचे 12 चेंडू 36 धाव्यांची गरज. राहुल बसवत. पहिलाच बॉल. सचिनचा हा फटका आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहनचा फटका क्षमस्व रोहनच्या बॅट मधून आला आहे. हा येतोय भव्य षटकार. दोन चेंडू आणि 2 षटकार. रोहन गहला मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली बॅटिंग करतोय आणि आता 10 मध्ये 24 धावा. पुन्हा सामना रंगलाय. मॅच कधी इकडे कधी तिकडे, कधी एकलव्य टीमकडे तर कधी वांदिवली मैत्री ग्रुपकडे. कोण जिंकणारा सामना, त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल आणि तो संघर्ष केलाय रोहनने. रोहन गहला हे नाव लक्षात राहील. चांगली बॅटिंग तो करतोय. लगातार दुसरा षटकार राहुल बसवतच्या बॉलिंग वरती आणि आता मॅचचं समीकरण 10 चेंडू 24 धावा. सामना बनलाय. पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईक एंडला सचिन जनाटे. हा देखील बॅटर खूप चांगली बॅटिंग करतो. आणखीन एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न राहिलाय. नो बॉल. ओव्हर स्टेपिंग पाहायला मिळालेत. गोलंदाज राहुल
बसवत हा नो बॉल राहिलाय. आणि आता पुढील बॉल फ्री हिटचा बॉल. आता 10 बॉल 23 धाब्यांची गरज. लायसनचा बॉल. लायसन बॉल मात्र बाहेर जाईल का? सर्वाधिक फ्री हिटच्या बॉलवरती षटकार रोहित शर्माने लगावलेत. हा बॉल बाहेर जाणार नाही. स्वतः गोलंदाज पोहोचले. एकदा मिळते फ्री हिटचा बॉल आहे. गोलंदाज विसरले होते. आणि आता 9 मध्ये 22 धाब्यांची गरज. नऊ चेंडू 22 धाबा. हा फटका फसलाय, उंच गेलाय, परंतु झेल होणार नाहीये. सचिनचा फटका होता. एक धाव त्याला मिळाली. आणि आता 8 चेंडू 21 धाबा. आता रोहन आलाय. रोहन चांगली बॅटिंग करतोय. आतापर्यंत तो खेळतोय 15 या धावसंख्येवरती. अकुल टप्प्याचा बॉल होता, परंतु यावेळेस प्लेड ऑन होताना पाहायला मिळाले. बॅटची एज आणि यष्ट्यांना स्पर्श झाला बॉल, म्हणजेच प्लेड ऑन. विकेट क्रमांक 4.
त्रिग्रुप सामना आवडला असेल तर चेअरअप करा दोन्ही टीमला, टाळा येऊ द्यात या मॅचसाठी. 1 बॉल रिमेनिंग, 1 रन रिक्वायर्ड टू विन. अप्रतिम क्रिकेट, प्युअर क्लास क्रिकेट. 1 बॉल 1. कमी गतीने बॉल हाताळला आणि अक्षय शेलारने हा सामना जिंकून दिलाय आणि पहिला विजय टीम एकलव्यसाठी. अभिनंदन.